हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आय एस एफ शेख आणि ब्लॉगमध्ये. तर आज पण काही मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे संध्याकाळी नाही, रात्री. आता झालेलं आहे जेवण बनवायचं वेळ आणि पप्पाने आणलेले आहेत मस्त फ्रेश चिंबोऱ्या पकडून. तर त्यामुळे मी विचार केला की आज मम्मी मस्त चिंबोरीचा रस्सा बनवणार आहे. तर मी विचार केला की तुम्हाला पण का नाही तुम्हाला पण मी दाखवू. तर मी विचार केला की चला तुम्हाला पण मी दाखवते. तर आजची रेसिपी होणार आहे चिंबोऱ्याची. तर चला आता फटाफट आपण आता किचनमध्ये जाऊया आणि आधी बघूया चिंबोऱ्या कशा पप्पाने आणल्यात. मस्त अशा मोठ्या म्हणजे नॉर्मल मीडियम असतील. तर चला आता आपण ते आधी बघूया कशा आहेत चिंबोऱ्या आणि त्यानंतर मम्मी धुवून वगैरे घेतील, त्यानंतर रेसिपी बघूया. तर चला आता आपण जाऊया. तर गाईज हे बघा पप्पांनी कसे मस्त फ्रेश चिंबोरे आणलेले आहेत. अजून त्यांचे फांगडे कापलेले नाही आहेत, तर टपमध्ये ठेवले आहेत. तर बघा कसे ते चालायला लागलेत. तर आता मम्मी ह्याचे फांगडे वगैरे म्हणजे पप्पा कापून देतील मम्मीला फांगडे वगैरे आणि त्याला मम्मी कापून वगैरे धुवून वगैरे प्लेटमध्ये काढेल भाजीसाठी. तर गाईज मस्त बघा पप्पांनी असे फ्रेश चिंबोऱ्या पकडून आणले आहेत. त्या मम्मीनी सर्व अशा मस्त फ्रेश करून घेतलेल्या आहेत, सर्व साफ वगैरे करून एकदम मस्त धुवून वगैरे घेतलेले आहेत. तर बघा मम्मीनी चिंबोऱ्या असे कट पण केलेले आहेत, म्हणजे एक चिंबोरी 2 पार्ट्समध्ये पण केलेले आहेत आणि इकडनं फांगडे वगैरे आहेत ते आहेत. आणि मस्त मम्मीने अशा एकदम फ्रेश धुवून वगैरे ते साफ करून घेतलेले आहेत आणि नीट साफ केलेले आहेत, कारण की त्यात म्हणजे काही असं मध्येच खडे टाईप असतात त्या चिंबोऱ्यामध्ये, त्या न लागावे म्हणून. आणि मस्त बघा एकदम फ्रेश दिसतात पण, कारण की आताच पप्पाने आणलेत आणि मम्मीने लगेच धुवून वगैरे घेतलेले आहेत. आणि गाईस इथे बघा खोबऱ्याचं वाटण आहे, इथे आहे आपलं टमॅटोची प्युरी आणि इथे आहे आपलं हिरवं वाटण. हे बघा हिरवं वाटण पण आहे, टमॅटोची प्युरी आहे आणि आपलं खोबऱ्याचं वाटण. आणि इथे मम्मीने चिंच पण थोडीफार अशी भिजवून म्हणजे घेतलेली आहे, कारण की चिंच असलेला का खूप मस्त टेस्ट येतो. आणि ग्रेव्ही टाईप होण्यासाठी इकडे मम्मीने तांदळाचं पण पीठ घेतलेलं आहे, कारण की थोडी जाडसर रसा झाला त्याला पण टेस्ट मस्त येतो. आणि इथे मम्मीने सारे आपले जे मसाले आहेत सर्व जे आहेत ते म्हणजे घेतलेले आहेत. पहिले घेतलेलं आहे मीठ, हळद, लाल काश्मीरी पावडर आणि आपली धनिया पावडर आणि आपला जो असा चिकन मसाला किंवा असा नॉर्मल जो आपला गरम मसाला टाईप असतो तो घेतलेला आहे. आणि मम्मीने सर्व तयारी केलेली आहे. आणि इथे तेल पण टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि ते आता मम्मी आता गॅस ऑन करतील आणि त्यानंतर सर्व आपल्याला मसाले वगैरे टाकून चिंबोरीची भाजी रेडी करायची. तर चला आता आपण मम्मीची नेक्स्ट रेसिपी बघूया, म्हणजेच मम्मी काय करणार आहे याच्या पुढे, तेलामध्ये काय टाकणार आहे, मसाले कोणते टाकणार ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता मम्मीला आधी आपण गॅस चालू करून घेऊया मम्मीला सांगून, आणि त्यानंतर आपण रेसिपी बघूया. तर गाईज मम्मीने गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि तेल पण आता तापायला ठेवलेलं आहे. मम्मी आपलं तेल गरम झालेलं आहे का आता? हो झालेलं आहे. आता तुम्ही काय टाकणार आहात पहिले? मी आता पहिलं हिरवं वाटण टाकणार आहे. हां मग टाका. आवाज आला ना? हो मग गरम झालेलं तेल आपलं. हो. आणि आज पप्पा पण उशीरच गेलेले चिंबोऱ्या बघायला, म्हणून ते लेट झालं, नाही तर लवकर आले असते. तू स्कूलमध्ये आली ना अच्छा तेव्हा गेलेले का? तेव्हा पप्पा गेलेले. थोडंसं ह्याला लालसट सारखं होऊन द्यायचं. हां आता पप्पा मच्छीला वगैरे जातील तर रेसिपी आपली खूप होणार आहे. हो आणतील तेव्हा. हो म्हणजे पण जातील ना. हो. आता काय टाकणार आहे? आता मी पिसलेले हे टमाटर टाकते. हां हां चालेल. आणि आपण नेहमीच ह्याच्या चिंबोऱ्याच्या भाजीमध्ये पीठ टाकतातच ना? हो टाकतातच. त्याची ग्रेव्ही मस्त लागते. हो तांदळाचं पीठ टाकतातच. आपण खोबऱ्याचं वाटण पण टाकतो. हो. आणि तुम्ही खडे मसाले पण ऍड केलेत का? हो टाकलेत त्याच्यात. तर काय समजा मी सांगायला विसरली, मम्मीने खडे मसाले पण ऍड केलेत. तर आणि खडे मसाले अशी काही अशी भाजी असली चिकनची, मटनची, चिंबोरीची तेव्हा आपण टाकतोच ना. हो. सोयाबीनची भाजी असली किंवा छोलेची भाजी असली त्याच्यामध्ये पण आपण टाकतोच. त्याच्यामध्ये पण टाकतो. आणि चिंचला पण टेस्ट असते ना ह्यामध्ये भाजीमध्ये. चिंच टाकायची पण थोडीच टाकायची, म्हणजे एवढी पण नाही की एकदम आंबट टाईप यावं फ्लेवर. आंबट जास्त होते तेवढी पण नाही टाकायची. मस्त कलर बघा चेंज झालाय. हो. मम्मीने मस्त एकदम मिक्स वगैरे करून घेतलं तर कलर पण चेंज झाला. तर मम्मी आपलं झालेलं आहे की एकदम मस्त भाजून. हो. आता काय टाकणार आहे? आता सगळे मसाले टाकून घेणार आहे. ते टाकून द्या. ह्याला पण आता मिक्स करायचं आहे का? हो याला पण मिक्स करायचं आहे. आणि आपल्याकडे म्हणजे मी आजी वगैरे सांगत होते की म्हणजे पहिले खूप मच्छी आणायचे पप्पा असं. हो. आता टाइम नसते ना पप्पा. आता टाइम नसते, कारण की पप्पांना पण बकरे वगैरे घेऊन जायला लागते तर टाइम नसते. पण पप्पा आता सांगत होते की तुझ्या आत्या आल्यावर जाणार आहेत पकडायला, कारण की आत्याला आणि दादाला आणि दीदीला खायला फार आवडतात.
तर आत्या आली ना का पप्पा बोलतात का जाणार असं. तेव्हा पण आपले मस्त ब्लॉग्स आणि रेसिपीज होणार आहेत. हां तेव्हा तर तुम्हाला पण मस्त बघायला भेटतील आणि तुम्ही पण एन्जॉय नक्कीच करतील. आणि तुझी आत्या पण मस्त रेसिपी बनवते. हां, तर आपण आत्यांची पण एखाद दिवशी रेसिपी घेऊया. हां थोडंसं सारखं भाजून द्यायचं. हां, आणि असं कच्चट राहिलं की टेस्ट नाही येत नाही. टेस्ट नाही आहे. एकदम मस्त मिक्स केलं ना की त्याच्यात म्हणजे टेस्टच मस्त असते. आता थोडंसं तेल सुटेपर्यंत ह्याला थोडंसं भाजत राहायचं. आणि आधी पण आपण असे मस्त छान रेसिपी करायचो, पण तेव्हा आपण ब्लॉग नाही शूट करायचो. हो. म्हणून आता आपण ब्लॉग शूट करतो तेव्हा आपण ह्यांना पण शेअर करूया की आपण कसे रेसिपीज करतो. हो हो. आणि आता पावसाळ्यात आपण अशी भजी वगैरे करत असतो. आपल्याकडे हे झाले ना ते लाल कलरची देठ सांगतात, माठ भाजी त्याला सांगतात. हो. त्याची पानाची पण आपण भजी करतो कधी कधी. पाण्याचे पण भज्या ते चांगल्या पण खूप लागतात. मस्त लागतात, चविष्ट असतात ते चविष्ट पण. असतात. आणि काही रेसिपी तर आजी पण करते, पण आता त्यांना जरा पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना म्हणजे नीट करता नाही येत. हो. पण आधी मस्त म्हणजे जुन्याच जमान्याचं सर्व म्हणजे त्यांच्या ह्याच्या सर्व करायच्या आजी. हो. त्यांच्या पण रेसिपी मस्त. म्हणजे सर्व आपल्याकडे कुकिंगसाठी बेस्ट आहे तसं. हं. आणि बघा हे पण मस्त झालं, तेल सुटेपर्यंत आपण परत करायचं आहे. आता थोड्या थोड्या वेळाने याच्यातच झाकून ठेवते. हां हां झाकून ठेवा, मग त्यानंतर म्हणजे तेल आपोआप सुटेल तर त्याला मस्त चव येईल. आणि आपल्याला लास्टच टाकायचं आहे ना खोबरं जे आहे. हो जरा टाकते नंतर. तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपण तेल सुटल्यानंतर ह्याला ओपन करून बघू. मी ओपन केलं का? हो ओपन केलं. वा वा, तेल सुटलं आहे आपलं. आणि आता काय टाकणार आहे? आता हे खोबरं. खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे. खडे मसाले आणि खोबऱ्याचं मिक्स आहे ना? हो मिक्स आहे. आपण अशी काही अशी स्पेशल डिश असली का त्यात खोबरे आणि खडे मसाले टाकतो? हो आपण तर अंड्याची भाजी असली ना हां तरी पण आपण टाकतोच. खोबरं टाकतो. फक्त जे आपले असे नॉर्मल रोजच्या भाजी असतात त्यात आपण कधी कधी नाही टाकत. म्हणजे त्या अशा त्यात टाकत नाही जास्त करून, पण ज्या अशा म्हणजे आपण टाकतोच असं दुसऱ्या भाज्या आहेत त्यांना. एखाद दिवशी आपण अशी काहीतरी आपली स्पेशल अशी काही आपण अशी बनवतो ना ट्रेडिशनल टाईप अशी ते रेसिपी ती पण दाखवूया. हो दाखवू ना. आता गणपती बाप्पांचा पण फेस्टिवल येतोय, तर आपण कधी उकडीचे मोदक बनवले त्याची पण रेसिपी आपण दाखवू. पण दाखवूया. आणि मम्मी तुम्ही पुरणपोळी पण मस्त बनवतात त्याची पण एखाद दिवशी आपण दाखवू. हो दाखवू एक दिवशी. आपण आता थोड्या वेळ मी हे थोडंसं झाकून ठेवते. हां हां झाकू. आणि आता जसं की तुम्ही सांगितलंच मला की आत्या पण येणार आहे, तसं त्यांची रेसिपी पण आपण घेऊ, कारण की त्या पण छान बनवतात. रेसिपी छान बनवते. हा मला पण आवडतं त्यांच्या हातचं जेवण. आणि दीदी पण काही थोडंफार अशी डिश बनवते. हो, आता तर तरी ती पण मस्त बनवायला शिकलेली आहे. हो. ती पण बनवते, छान बनवते. आणि आत्या पण मस्त. पाठवते ना? हो मला कधी कधी पाठवते. मला आत्यांच्या हातचं पण मला जेवण खूप आवडते, त्या पण मस्त बनवतात. तर आल्या ना त्या तर त्यांची पण रेसिपी तुमच्या जोडी आम्ही एक शेअर करू नक्कीच त्या आल्या तर. आता आपल्याला इथे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. हो मम्मी त्याची भात पण करून घेतले का? हो करून घेतले. गरम गरम भात दिसते एकदम बघा, मस्त भात. आणि लगेच खोलल्यावर वाफ आली की म्हणजे गरम गरम आहे याचा. हो आणि चुलीवर केलंय का चाचीने? हो चुलीवर गेले. चुलीवर केलं की म्हणजे मस्त वाटतं. भात चांगलं लागते. आता पावसात तर नाही, पण आपण एकदम उन्हाळ्यात म्हणजे आत्या पण सांगत होत्या की आपण चुलीवर काहीतरी रेसिपी करूया. तर आपण बघूया एखाद्या दिवशी म्हणजे आता आल्यावर पण जास्त करून आता नाही, पण मे महिन्यामध्ये म्हणजे थोडंफार गरमी टाईप आपण काहीतरी रेसिपी करूया असं. गरमीमध्ये आता नाही, पावसाळ्यात जास्त चुलीवर. एक दिवस नाही 2 दिवस लागते. हां म्हणजे दादांना पण सुट्टी नसते ना, म्हणून. तर आता येतील ना जेव्हा थोड्या जास्त दिवसासाठी, तेव्हा आपण चुलीवर पण काहीतरी ट्राय करूया ना, काहीतरी युनिक करूया पण. चालेल. आता ओपन करणार आहेत का? वा. आणि आपल्याला स्मेल पण मस्त येते, सुगंध मस्त येत आहे. फक्त मसालाच तुम्ही भाजलाय पण सुगंध मस्त येते. आता चिंबोऱ्या. हो आणि चिंचेचं पाणी लास्ट का? लास्टला टाकते. आणि आता मच्छी वगैरे पण जास्त नसते म्हणून ते थोड्याफारच, पण कधी कधी पप्पा मस्त आणतात आणि मोठ्या मोठ्या पण आज थोडे लेट गेले ना म्हणून. हो कारण की पाऊस वगैरे असते. तरी आहे त्या नॉर्मल, काहीतरी कधी कधी भेटत पण नाही. आणि आता कसं आता हां हे छोटे आहेत, अजून टाईम आहे नीट म्हणजे मोठ्या यायला ना. हो कधी कधी पप्पा मोठ्या पण घेऊन येतात हां. असं.
आणि ह्याची ना म्हणजे एकदम अशी पाण्यासारखं रसा नाही टेस्ट लागत. तुम्ही जसं मीडियम एकदम म्हणजे असं ग्रेव्ही एकदम पण ग्रेव्ही नाही पण नॉर्मल बनवतात तेव्हा पण मस्त वाटते. छान वाटतं. काय कराल आता थोडं 5 मिनिटं थोडंसं झाकून ठेवते. आणि त्यानंतर आपल्याला काय ॲड करायचं आहे? आणि नंतर चिंचेचं पाणी त्याला अशी मिक्स करू आता ना, मिक्स करायला घेते. मिक्स करा. त्यानंतर मग आपण चिंचेचं पाणी नंतर लास्टला ग्रेव्हीसाठी तांदळाचं तांदळाचं पीठ, पीठ टाकूया. ते पण त्यात पण पाणी टाकायला लागते ना. हो हो त्याच्यात पण नीट एकदम असं मिक्स करून घेतात मम्मी. हम्म. आणि मच्छी वगैरेमध्ये पण आपण चिंच टाकली की खूप मस्त वाटते. हो चिंच टाकते. मम्मी तुम्ही हे सर्व मिक्स केलं का? हो mix आणि करून ह्यात घेतलं. हे पण पाणी पण टाकलं का? हो हो आता ओपन करणार आहेत. हो पण करणार आहे आता. आता मिक्स करून घ्या. हे बघ आता थोडंसं तेल सुटलेलं आहे. हां, आता पहिले काय टाकतील तुम्ही, चिंचेचं पाणी की तांदळाचं पिठाचं? नाही आता चिंचेचं पाणी टाकेल. असं. हम्म. अरे आता सुगंध यायला लागला ना. हो, आता म्हणजे पहिले पण येत होता पण आता एकदम अशी चिंबोऱ्या टाकलं तर एकदम मस्त, अजून मस्त यायला लागलाय सुगंध. चिंचेचं पाणी ॲड करा. बघा मस्त एकदम दिसतं ना, एकदम ग्रेव्ही. आता तांदळाचं पीठ टाकते तर अजून छान ना. हो हे थोडंसं ह्याच्यातलं वाटणाचं पाणी. वाटणाचं पाणी ते पण टाकून घेते. मम्मी सर्व बसेल का नाही? कॅमेरा आता काय टाकतील? आता तांदळाचं पीठ टाकून घेते. हे पूर्ण पातळ करायचं. हां, म्हणजे एकदम पाणीसारखं. हो आणि त्याला एकदम शिजवायचं. अजून पाणी ॲड करतील का? थोडंसं टाकते. आणि ह्याचं म्हणजे जास्त पाणी टाकलं तरी आटून मग घेतात तुम्ही ना. हो कारण की ते चिंचाचं पाणी असते आणि पीठ टाकायला असतं ना, ते शिजवायला लागतं. थोडंसं शिजवायला लागते. आणि कलर पण मस्त आलाय. हे बघ वा, मस्त दिसतंय एकदम आणि सुगंध पण येतोय. आता तुम्ही झाकून घेतील ना? आता झाकून घेते. किती मिनटं? असे 5-10 मिनटं नाही जास्त. हो झाकून घ्या. आणि आता आपण डायरेक्ट आता ह्याला झाल्यावर ओपन करूया. हो झाली का भाजी रेडी? हो आता झाली. ओपन करून बघा. हां वाव, आणि शिजलाय पण मस्त. हा, उकळी येते एकदम मस्त. हे बघ वाव, जर असं आहे बघ असं थोडासा हां जाडसर जाड झाला ना. पीठ तुम्ही शिजवलंय म्हणून ते, नाहीतर नसतं झालं. हो. कोण कोण असे पातळ ठेवतात ना तर मग वेगळाच टेस्ट. आणि हे थोडंसं कसं भाताबरोबर खायला लागेल ना, हां, म्हणून थोडंसं असं जाडसर. हां असं ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला. गरम मसाला टाकलं. आता वाढून घेतील ना? हो आता वाढून घे. गॅस ऑफ करणार आहे हो आता बंद करणार. पप्पा पण वाट बघायला लागले. हो पप्पाला भूक लागलाय. पप्पा दुपारी गेलेले ना, हां, तर ते आता त्यांना भूक लागली. तुम्ही काय करायला लागले? मी कांदा आणि लिंबू कापून घेते. असं, आणि कांदा आणि लिंबूचं पण टेस्ट मस्त असतं चिंबोरीवर म्हणून. चला आता चाचीला पण भूक लागलेली आहे तर आपण वाढून घेऊया ना. लवकर वाढून घेऊया. बघा कांदे वगैरे पण चाचीने कापून घेतोय. तर गाईस मम्मीने जेवण वगैरे वाढून दिलेलं आहे. इथे आहे कांदा आणि लिंबू आणि इथे आहे मस्त चिंबोरी आहे आणि भात वगैरे वाढून घेतलेला आहे. तर चला एकदम मस्त डिश दिसते आपली. तर चला आता आपण टेस्ट करून बघूया ही कशी झाली. तर चला काय झालं, मी टेस्ट करून बघते कशी झालेली आहे. मस्त झालेलं आहे. एकदम जाड रस्सा पण येतो आहे आणि थोडी झणझणीत पण आहे आणि म्हणजे एकदम टेस्ट मस्त लागतो आणि चिंचेचा पण थोडाफार टेस्ट येतो आहे मध्ये मध्ये. आणि जसं आपण रेसिपी बघितलीच थोडी टेस्टी मम्मीने रेसिपीमध्ये पण बनवलेलं. तर आणि भाजी पण एकदम मस्त झालेली आहे फायनली आणि मला पण खूप आवडली. तर चला आता मी हे सर्व फिनिश करून घेते आणि आजचा ब्लॉग माझा असाच होता रेसिपीचा.
तर मला कशी वाटली मम्मीच्या हातची चिंबोरीची रेसिपी तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटत राहूया. तिथपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही पण या गरम गरम चिंबोरी भात खायला. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.